मी बीड जिल्हा उपाध्यक्ष रेखा विनोद कोमटवार। आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज आम्ही अनाथ झालेलो आहे। जे आम्ही मला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत की आम्ही किती पोरके झाले होते। प्रत्येक गोष्टीला दादा आम्हाला लाडक्या बहिणीशिवाय बोलत नव्हते। प्रत्येक कोणतीही सभा असू द्या, काही असू द्या, पहिल्या दादांना महिलांचा नाही लाडक्या बहिणीचा विचार येत होता। आज इतक्या गर्दीमध्ये आम्ही ज्यावेळेस चेंगराचेंगरी करत होती मला प्रत्येक वेळेस दादांची आठवण येत होती की दादा प्रत्येक वेळेस म्हणत होते की पहिलं माझ्या लाडक्या बहिणींना जागा द्या, माझ्या लाडक्या बहिणींना सगळे कोणतेही अधिकार पाहिजे असेल तर माझ्याकडे या तुम्ही। असं आज आम्ही पूर्णपणे पोरके झालेलो आहोत। तर काय सांगायचं, तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला फोन आला या काय म्हणजे असं काय घडलं की तुम्ही जेणेकरून तुम्हाला असं कळालं लगेच? मला सकाळी असं माझ्या मुलीनं सांगितलं की मम्मी, म्हणजे मी पदाधिकारी असल्यामुळे की मम्मी असं झालं। मी म्हणलं अरे नाही, काहीतरी फेक असेल की अशीच एक न्यूज आली होती की धर्मेंद्र आपण असं झालं होतं म्हणून 2 दिवस आधी। अरे म्हणलं नाही, असं नाही घडू शकत, आज हे पण काहीतरी यायचं काय असेल काहीतरी। नाही म्हणे ज्यावेळेस मी TV लावली त्यावेळेस मला अक्षरशः अशी चक्कर आली की हे शक्यच नाही, माझा विश्वास बसत नव्हता की दादा आपल्याला सोडून गेले। तुम्हाला पहिल्यांदा ज्या गोष्टी कळाल्या त्या क्षणी तुम्ही काय केलं? मी माझ्या जे पदाधिकारी होते मी त्यांना सर्वांना कॉल केला आणि शहानिशा केली की ही गोष्ट खरी आहे। मला ज्यावेळेस कळाली तर मला असं वाटलं की आमचा लाडका भाऊ आम्हाला सोडून गेले। काय अनुभव सांगाल दादांचे तुम्ही? दादांचे अनुभव, पहिलं दादा लाडक्या बहिणीला प्राधान्य देत होते आणि सर्व जनतेला एक सर्वसाधारण माणसासारखं वागत होते। कधीही असे माझ्याकडे मी कोणतं उपमुख्यमंत्री आहे असं हे कधीच त्यांनी दाखवलं नाही। ते सगळ्यांचे लाडके होते आणि लाडके दादाच राहते सगळ्यांच्या आठवणीमध्ये। बीडचे पालकमंत्री म्हणून ते होते, ते बीडमध्ये काय धोरणं आखली होती दादांनी? दादांनी सर्व कामं केली होती। दादा आता विमानतळाचंही काम करत होते, रेल्वे आली, रेल्वे व्यवस्थित सुरळीत केली। आमच्या इकडे म्हणजे बीड जे आहे शहर, तर आता सध्या सर्व गोष्टी क्रिमिनल तिथे होत आहेत, तर दादांनी त्याच्यावर खूप कंट्रोल आणला। काय तुमचा अनुभव सांगाल की आता तुम्हाला कसं वाटतं? आता नाही, आता असं वाटतं की आमचं भविष्य सगळं संपलेलं आहे, भविष्यात दिसत नाही महाराष्ट्राचं। थँक्यू। हां, आमच्या इथे माजलगावमध्ये ज्यावेळेस दादांची जनयात्रा होती, अक्षरशः दादा मी ज्यावेळेस एक राखी घेऊन गेले होते दादांना बांधण्यासाठी, तर मी माझी राखी मी माझ्या पर्समध्ये खाली स्टेजच्या खाली विसरले होते आणि दादांनी, मी स्टेजवर गेले दादांचा सत्कार करण्यासाठी, तर दादांनी मला विचारलं की ताई तुम्ही माझ्यासाठी राखी घेऊन आलं नाहीत का? मी म्हणलं दादा मी आणली आहे। मला इतकं असं वाटलं नव्हतं की दादा मला विचारतील की तुम्ही राखी आणली का नाही। मी अक्षरशः दादांना सांगितलं की हो दादा मी राखी घेऊन आले, पण माझी राखी म्हणजे बांधा ना मला। मी म्हणलं दादा ती राखी मी पर्समध्ये ठेवली आणि पर्स माझी स्टेजच्या खाली आहे। नाही म्हणे दादा मला म्हटले की ती राखी घेऊन या ताई तुम्ही। अक्षरशः मला दादांनी स्टेजहून खाली उतरवलं आणि ती राखी आणायला लावली आणि मी तिथे स्टेजवर दादांना राखी बांधली। आता दादा आपल्यामध्ये नाही काही, म्हणजे आता तुम्ही काय काहीच बोलू शकत नाही मी पुढचं, फक्त दादांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे।